लावा. किती खाली उतरव. मॅडम आज काय चाललंय आम्हाला कळेल का? बाळाचा जीव वाचला का? पोलीस यंत्रणा एवढी निर्दयी झाली की त्यांनी एका बाळंतीण स्त्रीलाही अटक केली. प्रसव वेदना चालू असतानाही त्या बिचाऱ्या बाईंना अजून तुम्ही सोडलेलं नाही. एवढी निष्ठुर झाली पोलीस यंत्रणा. एक मिनिट, काय तोंडाला येईल ते बोलता? चांगलं काम केलं तरी वाईटच बोलता. आणि तुम्ही अशा बातम्या कशा चालवता? तुम्ही दुसरी बाजू जाणून न घेता त्या बाळंतीण बाईला अटक केली असं कसं म्हणू शकता? मुळात नदीवरचा ब्रिज तुटलेला असताना तुम्ही इकडे आलातच कसे? आम्ही पत्रकार आहोत. जिथे घटना घडते तिथे तुमच्या आधी आम्ही हजर होतो. आज लॉंग रूट न आलो म्हणून थोडासा वेळ झाला आम्हाला. आज लय उशीर केला तुम्ही. डिलिव्हरी मगाशीच झाली आहे. काय? हो, मगाशीच बाळ रडण्याचा आवाज आला. अगं ही तर हेडलाईन आहे. चल चल आत. मागे वा. तुम्ही आज जाऊ शकत नाही. आतमध्ये ओली बाळंतीण आहे, गर्दीमुळे तिला त्रास होऊ शकतो. आम्ही तिघं चौघच आहोत. आमची कसली गर्दी? चला मागे मागे वा. उतरा खाली. तुम्हाला काय वाटतं काय झालं असेल? मुलगा की मुलगी? बाळ आणि आई दोघेही सुखरूप असतील ना? सत्यजित सुर्वे आणि मंजिरी वाघमारे यांना तरी बाहेर बोलवा ना. काहीतरी प्रतिक्रिया द्या. एकदा तरी सत्यता बाहेर पाठवा ना. डॉक्टर आले. तुम्ही आतमध्ये कोणाला जाऊ देऊ नका. इथेच थांबा, मी आलेच. ए बलमा सरांसोबत डॉक्टर पण आलेत. काहीतरी आपल्याला ब्रेकिंग न्यूज मिळेल. हो हो चल चल चल. या. आतमध्ये नक्की काय सुरू आहे हे आम्हाला कळेल का? हे बघा, प्रश्न आता विचार बसू नका. आतमध्ये जाणं महत्वाचं. तुम्ही आता प्रश्न नका विचारू. डॉक्टर मॅडम या. डॉक्टर तुम्हाला काय वाटतं काय झालं असेल? पोलीस स्टेशनच्या आतमध्ये डिलिव्हरी झालीये. कितपत सुरक्षित झाली असेल डिलिव्हरी? बाळ सुखरूप आहे ना? त्याला कसला धोका नाहीये ना? हो आहे. बाळाच्या जीवाला खूप मोठा धोका झाला आहे. म्हणजे तुम्ही लोकांनी जी गर्दी केली ना त्याच्यामुळे बाळाच्या जीवाला मोठा धोका आहे. जरा काय झालं लोक नुसते बघायला गर्दी करतात, मदत कोणी करत नाही. हे बघा बातमी मिळवणे हे आमचं कामच आहे. तुम्ही आमच्या प्रोफेशनला ब्लेम करू नका. अहो मॅडम, मी ब्लेम नाही करत आहे. तुमच्या प्रोफेशन विषयी किंवा पत्रकारितेविषयी नाही बोलत आहे. मी इन जनरल सगळ्या लोकांबद्दल बोलतोय. आता एखाद्या रस्त्यावर ऍक्सिडेंट झाला तो लोक बघायला गर्दी करतात पण मदत कोणी करत नाही. आतमध्ये दोन माणसं दोन जीवांना वाचवण्यासाठी प्रयत्न करतायत. त्यांना सपोर्ट करायचं सोडून तुम्ही इथं प्रश्न विचारत बसलाय आणि तुम्ही लोकांनी काही दुसरी गर्दी केली आहे. आणि तुम्ही मगाशी घरी आला होता ना, मग इकडे येताना एखादा डॉक्टर किंवा मेडिकल साहित्य घेऊन यायचं ना. तुम्ही जरा विचार करा तुमचं काय चुकतंय ते. डॉक्टर मॅडम या. साईड वा, बाजूला.